है गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। तो यार बाहर बारिश का मौसम हो रहा है कुछ। लेट मी शो यू। काफ़ी ज़्यादा बारिश हो रही है, हल्की हल्की सी है पर कल रात से चल रही है। तो चलो यार कुछ खाने के लिए बनाते हैं इस मौसम के साथ। तो तर गाइस सगळ्यात पहिले तर आपण मिरच्या घेतात आणि त्यानंतर कढीपत्ता घेऊया आणि या सगळ्या गोष्टी आपण एकदा वॉश करून घेऊया चांगल्या। ओके, तर इथपर्यंतच यार मला माहिती होतं। ह्याच्या पुढचं आपण यूट्यूबवर बघूया आणि मग बनवूया। मिरच्या आपण यामध्ये देऊया टाकून। चमचा घेतला, मला असं वाटतं की एवढी तर लागेल आपल्याला बाकीची। तर यामध्ये आपण पाणी टाकूया। आपण 1.5 ग्लास रवा घेतला आहे तर आपण 2 ग्लास पाणी टाकूया। तर या पाण्याला चांगलं गरम होऊ द्या। चला तर तोपर्यंत आपण कोथिंबीर निवडूयात। ओके 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 1 2 3 तर कोथिंबीर आपल्याला खूप बारीक बारीक कापून घ्यायची आहे मित्रांनो। चवीनुसार मीठ टाकायचं गाइस आपल्याला यामध्ये। तो आय होप 1 चमचा सफिशियंट आहे। तर यामध्ये आपण हा रवा टाकून देऊया। तर आपलं रव्याचं मिश्रण रेडी आहे। आता आपण नारळाची चटणी बनवूयात। त्यासाठी आपण नारळ सोलूयात। तर आपण नारळाचे बारीक बारीक तुकडे करूया, बनवून घेऊया। आता यामध्ये मी नारळ टाकले, मिरच्या टाकल्या। तर आपण हे सगळं एका प्लेटमध्ये घेऊया आणि याला चांगलं मळूया। तर ऑलमोस्ट आपले सगळे वडे बनवून झालेले आहेत। तर आपण याला डीप फ्राय करून घेऊया आता। तर आपण आता यामध्ये तेल टाकूया।